पालकानुसार तर आता समजा हा आलाय एम्प्लॉय राहिला, ठीक आहे ठीक आहे. आता समजा कंपनी आहे, कंपनी ठीक आहे, याला देत आहे समजा आता 1,00,000 समजा याचा पगार 1,00,000 रुपये ठीक आहे. तर समजा जसं तुम्ही म्हटल्या की त्याचे कोणते कार राहतं त्याचा म्हणजे शौक वगैरे म्हणजे काय काय म्हणजे समजा फ्रेंड्स सोबत पार्टी म्हणा, फ्रेंड्स सोबत पार्टी वगैरे ठीक आहे, वीकेंड वगैरे म्हणा, फॅमिलीचा एक्सपिरियन्स, बायकोवाली बायकोचा बोलतो एक्सपिरियन्स हां, म्हणजे बाईकचं त्याला ते अलग सेक्शन म्हणू शकतो. किड्स म्हणा, किड्सचे राहते एज्युकेशन वगैरे, याचा काहीतरी म्हणजे ह्या कोणत्या तरी गाडी वगैरे घेण्यासाठी लोन घेतला असेल, कार लोन म्हणा, होम लोन म्हणा, घर वगैरे बांधण्यासाठी. कारण तुम्ही म्हटलं बघा काल 50 लाखाचा लोन घेतला तो. तर याचा इथून चालू होते पगार, एक तर संपते म्हणजे आता हा आहे 1,00,000 रुपये ठीक आहे. तर एकही मायनस होत आहे, एकही मायनस होत आहे, एकही मायनस होत आहे, एकही मायनस होत आहे. 1 मंथचा जर आपण पाहिलो तर टाइमलाईन 1 मंथच्या टाइमलाईनमध्ये तर इथे इथपर्यंत कार आहे याच्याकडे त्याला 5 ते 10,000 राहील याच्यावर तो करेलच का. आणि याच्याकडे टाइम पण नाही राहणार, घुमायला टाइम नाही राहत. कारण जॉब पैसा वाढला तर घुमायला टाइम काढून घ्या. आणि पहा ना, कालच ज्याला मी भेटलो तो 10 वर्षापासून थोडं बाहेर फिरायला गेला माहिती आहे का. सकाळी 10 वाजता चालू करते जॉब, तर काल त्याच्यासोबत तुम्ही 7:30 वाजेपर्यंत बोलत होता. त्याच्यानंतर त्याला काहीतरी 7:30 8 वाजेपर्यंत बोलत काम 9-10 वाजेपर्यंत तो करतो. टाइम नाही देऊ शकत, बाईकला टाइम नाही देऊ शकत, फॅमिलीला टाइम नाही देऊ शकत, स्वतः फिरण्यासाठी कुठं ट्रॅव्हलही नाही करत. कंपनीचं काम राहिलं तेवढं तर टाइम नाही भेटत, पैसाही नाही वाचत. आता पैसा वाचत शिकायला बरं टाइम नाही, म्हणजे त्याला कोणती म्हणजे ऑपॉर्च्युनिटीचा फायदाच नव्हता. कोणता म्हणत तुम्ही व्हिडिओ कॉलचा संदर्भात जॉब म्हणजे या सर्कलमुळे मूवीचा एक सीन आहे. मूवी आहे काय व्हिडिओ फालतूचा लाईक सेव्ह मध्ये ठेवलं असणार.